मित्रांनो, बघताय ना चविष्ट जेवण? असं जेवायला तुम्हाला आवडत असेल तर या मग द कॉकटेल मध्ये. कोळंबी आणि बोंबील स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना मीठ, मसाला, आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले. आता पॅन मध्ये तेल टाकून बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला. मग त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. आता आपले कांदा टोमॅटो शिजला आहे. आता चवीपुरते मसाले टाकते. मसाले चांगले तेलावर परतून झाले. आता आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी टाकते. कोळंबी चांगली मसाल्यांवर परतून घ्यावी आणि कोळंबी शिजण्यासाठी थोडा पाण्याचा हबका मारून ती मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवते. तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी चांगली शिजलेली आहे. आता सजावटीसाठी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते. आपला कोळंबी कोळीवाडा तयार झाला आहे. बोंबील फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा ठेवून त्यावर थोडे तेल टाकते. तांदूळ आणि रव्याचे सारण करून ठेवलेले त्यात बोंबील घोळून घेते. आता तेल गरम झाले आहे तसे बोंबील भाजण्यासाठी तव्यावरती टाकून घेते. बोंबील एका साईडने चांगले भाजले तसे परतून घेते. तुम्ही पाहू शकता चांगले कुरकुरीत होईस तर मी बोंबील भाजून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय करून झाले आहेत. त्याचबरोबर मॅरिनेट करून ठेवलेली थोडीशी कोळंबी मी फ्राय करण्यासाठी ठेवली होती, ती पण आता फ्राय करून घेते. अशी तव्यावर कुरकुरीत फ्राय केलेली कोळंबी खूप मस्त लागते. तुम्ही करून नक्की बघा. मासे फ्राय झाले तसे बोंबलाचं सार सुद्धा फोडणीला घालून घेतले. साराला उकळ आली म्हणजे आपलं सार तयार झालेलं आहे. असे हे मालवणी पद्धतीचं माशांचं जेवण तुम्हीही नक्की करून पहा.